आपण मंत्री संजय शिरसाट यांनी काय म्हटलं ते पाहूया। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं गैर असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। तर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर केवळ जातीचा उल्लेख नाहीये, तर विद्यार्थ्यांबाबत सर्व माहिती असल्याचं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं। आपण जर बघितलं तर त्याच्यावर फक्त जातीचा उल्लेख नाहीये, संपूर्ण माहिती त्याच्यावर दिलेली आहे। त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची कॅटेगरी ही विस्तृत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। शिक्षण विभागाचा एकच उद्देश होता की आता हॉल तिकीटवर जर का त्याला त्या ठिकाणी सर्व माहिती असली आणि त्याच्यामध्ये जर का एखादा पालकाला वाटलं की बाई ही चुकीचं हे झालं आहे, त्याच्यामुळे त्याला अजूनही त्या ठिकाणी, कारण तो शाळेतून निघेपर्यंत त्याचा जो वेळ असतो आणि त्याच्यामध्ये जर का त्याला काही दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करण्याची संधी त्याला त्या ठिकाणी मिळते। त्याच्यामुळे शिक्षण विभागाने त्या पद्धतीचं काम केलं। 10वी 12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे। सरकारकडे विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा।